गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आज सकाळ सकाळ सागर आलेला आहे जिंतीला. तर ती चाललाय आता जेऊरवाडीला जाऊन आहे ना त्याला ज्वारी करायची आहे. जे कणस मोडून आणून घरी ठेवली होती ना ती मशीन येणार आहे दुपारनं, त्याच्यामुळे ती चाललाय आता जेऊरवाडीला. आलाय तर त्याच्यापाशी दाजींनी सांगितलं बघा लग्नाचा थोडासा विषय काढला स्वीटीच्या आणि सागरच्या. तर आपल्याला तारीख धरायची आहे उन्हाळ्यातली. तर उन्हाळा आता जवळ येतोय आणि स्वीटीचं बोर्डाचं पेपर पण संपत आले, म्हणजे संपत नाही आलं, चालू व्हायचं म्हणजे सराव परीक्षा ती झाली ना ती सगळं, त्याच्यामुळे ती आलं तोंडात माझ्या. चालू व्हायचंय तिला सारखं म्हणती 2 दिवसात पेपर आले तर अभ्यास कर. सकाळ संध्याकाळ तिला अभ्यास करायला होती. जाती तिकडे त्या नारळाखाली चटई टाकते अभ्यास करत बसती. या नारळाखाली इतके नाही अलीकडेच बसते ती. काल तर जाऊन तिकडे गावाकडे बसली मन्या जॅकेट तिच्या बरोबर सगळी बॉडीगार्ड सांगत असते. हा परीक्षा आली आता जवळ. 11 तारखेला तिचं पेपर येतं. तर 11 तारखेला 11, 12, 13 3 पेपर आहेत आणि नंतरचा कधी आहे 20, मग 7-8. 20 आणि मग 7 तारखेला 8 तारखेला मग सुट्ट्या आणि मग लग्नाची तयारी. तर तुम्ही सगळे म्हणताय तितक्या लवकर लग्न करता येतं, पण आता स्वीटीला 18 वर्ष पूर्ण झाले तर 12वी पण पूर्ण होते. आणि तसं पण आमच्या घरात आहे ना सगळ्या मुली म्हणजे 12वीच्या अगोदरच सगळ्यांची लग्न झाले. तर अगं 12वी पर्यंत कोण शिकलंच नाही आपल्या घरात, पण शिकली. स्वीटीला शिकवलंय फक्त. सासरं सारखं म्हणतात की लग्न करून टाका म्हणून, बाद झालं शिक्षण. तर तसं पण आता आहे आले जुळून. कोणाच्या मणी धेने पण नव्हतं. लग्न म्हणजे 12वी झाल्याच्या नंतरच विषय धरायचा होता लग्नाचा. हा आधीच नव्हता धरायचा, 12वी झाल्याच्या नंतरच विषय धरायचा होता. पण तुम्हाला तर सांगितलं कसा कसा विषय झाला ते. तर जमले आता तर लग्नाची तारीख काढायची. त्याविषयी सकाळपासून सागरचा आणि दाजींची चालली चर्चा. तर म्हणलं तुम्हाला पण सांगाव की लग्नाची तारीख काढायची आहे आता. तर सकाळी सागरच्या मम्मीला इतक्यात फोन ठेवला, सांगितलं की बाबा मे महिन्यातली तारीख काढा म्हणून. मे महिन्यात कसं सगळ्यांना सुट्ट्या असते तर मे महिन्यातली तारीख काढायची. सगळ्या लहान लेकरांना मोठ्या माणसांना सगळ्यांना सुट्ट्या असतात उन्हाळ्याच्या, त्याच्यामुळं मे महिन्यातली तारीख धरलेली आहे, म्हणजे धरायची आहे. मग कोणची तारीख निघते कोणची नाही ते नक्की काय माहिती नाही अजून. आता बामणाकडे बघायचं आहे. आकाला सांगितले, आका म्हणले उद्या सोमवार आहे बामण काका येतात मी बघते. तर तिची जन्मतारीख नाही का, जन्मतारीख जन्माची वेळ वार ही सगळं सांग म्हणली मला. तिची पत्रिका दे. तर पत्रिका काय काढली नाही, हिची शंभूची काढली आहे ना. तर काय झालं ग तुला हसायला? कॅमेरा तिनेच धरला या. असू दे, केस धुतलेत ना त्याच्यामुळे ते पुढे येतात तो बारकी केस. तर सगळी वेळ तारीख ही द्यायची आणि दाजी पण गावात बघणार आहेत. दाजींनी पण सांगितले आज कोणतरी येणार आहे तर त्यांच्याकडनं तारीख बघायची. तर कोणची तारीख निघते कोणची नाही ते तुम्हाला नक्की सांगणार आहे कमेंट म्हणजे हे करून व्हिडिओ बनवून. काय माझं डोकं जागवणार काय करणार बोला तुम्ही. तारीख असं 2-3 तारीख काढून त्यातली एक फिक्स करायची. एक फिक्स करायची आपल्या नियोजनाने कोणची होईल ती. लग्न तर काही यांच्याकडेच आहे तुम्हाला माहिती आहे. आणि मग आपला बाकीचा काही तर सवासनी गहना बांगड्या नंतर ना त्याच्या अगोदर रुकवत वगैरे हे सगळं हे मला करायचं इथं. आणि साखरपुड्याचा पण विषय चालला होता करायचं म्हणून. तर आता विषय चाललाय की साखरपुडा म्हणजे फिक्स होईल का नाही हे सांगता येत नाही. कारण आहे ना साखरपुडा म्हणतात लग्नातच करू आपण, नको डबल. त्याच्यामुळं असा पण विषय चाललाय असा पण चाललाय. मग होईल का नाही हे नक्की मला पण सांगता येत नाही. तर दाजींचं 2 शब्द ऐका. मी लय बोलली आता. तू सांगते बरोबर. नाही बोला की. नाही मी आता गप्प बसणार, उशीर झाला मी बोलते. बोला. तूच बोल. सांगितलं की तूच सगळं सांगितलं की मे मध्ये बघायची तारीख आहे कधी. शेवटच्या आठवड्यातली सांगितली मे मधली बघायला. तुम्हाला काय होतंय? तुमचं काय? काय माझं काय नाही. मम्मीला आपलं मम्मीला विचार बापाला विचार. नाही बरे आहे का मे महिन्यात का दिवाळीत काढायची का पुढच्या उन्हाळ्यात काढायची? होय कधी काढायची? कॅमेरा ठीक आहे आता ते नको. का
बोला बोला पटपट. युट्यूब फॅमिली वाट बघते तुमच्या शब्दांची. कधी तुमचा अनमोल शब्द तोंडातनं बाहेर येतो, कधी तुम्ही बोलता येतं. अमृताहोनी गोड तुमचं शब्द ऐकू द्या जरा युट्यूब फॅमिलीला. बोला. माझं काय बडा बडा रोजचं चालूच असतं हाय ही. बोला. अहो बोला की. कोणाला म्हणते मला? मग कोणाला म्हणते? मी कान धरून बसली ऐकत काय झालं काय तर. तिकडे म्हणते बोला बोला. तुम्हाला म्हणते नाही, मी. नाही. मी आता काय मी काय सांगितलं होते ना, काय मे मधली बघायची तारीख. मी नाही अहो मे ती मध्ये. तर सांगितलंच की आता मग मागाच्यापासून दुसरं काहीतरी बोला की. दुसरं काय विषय काय नाही आता चाललेलं. दुसरं काय चालायचं तो हे आपली रानातली कामं. काय चालायचं दुसरं होत आहे. हा तुमचं काय? त्याचं पेपर विचार कधी आज अभ्यास विचार की सकाळी विचारलाय हा. असंच केलंय म्हणून आता काय खरं माझ्याकडे म्हणलं. शंभरला टेन्शन किती माहिती आहे का तुला? तिथे गेल्या मी त्याला तुझं नाव सांगत असतो त्याला. पुस्तक पडत नाही त्याचं. तिथे गेलं तुझं नाव सांगतो, त्याचं पुस्तक पडत नाही अजिबात खाली म्हणलं. नारळ खाली बसणूक पडून टाकायचं एखादा. तिकडे काहीतरी आलं. झालं का? हो चावायचं तसं बोकायचं नाही. तिकडे तिकडे तर चाललंय. बरं ज्वारी आता ज्वारी करायला जाणार आहे. ज्वारी झाल्यावरती माघारी लगेच येणार का संध्याकाळी? हा मग काय संध्याकाळी माघारी जायचं, उद्या जायचं. उद्या शूटिंग लावली आहे. जायचंय का? मग काय म्हणजे आता वन डे रिटर्न सगळं. सकाळ सकाळ आता जायची यायची वाट हेतूनच आहे ना. हेतूनच जावं लागतंय घरापासून. त्याच्यामुळे इकडे वळावंच लागतं या. कारण माहिती होतंय आले गेलेला फोन असतोच आहे. आका करते, याची मम्मी करते किंवा ही करतो सांगतो यायला लागलोय चाललोय. आणि कुणाला पण पोपळजला जायचं असलं तर माझ्याच गावातनं घरापासून वाटतंय. बारामतीला जायचं असलं तर हेतूनच वाटे. त्याच्यामुळे इथं यावंच लागतं या. आणि आपलं जुनं नातं आहे त्याच्यामुळं काहीच अडचण नाही. नवीन असतं तर मग म्हणलं असतं बा आपलं आपलं जावावं यावं कशाला तीनदा जायचंय नाही का. काहीतरी वाटण लोक काहीतरी म्हणतात. पण तसा विषय काहीच नाही. आपलं जुनं नातं आहे त्याच्यामुळे लोकांचा काही विचार आम्ही करत नाही. कुणी काय का म्हणणार. आम्हाला आवडतंय पडतंय. बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही. फक्त नाव चेंज पडलंय मला. हा? नाव चेंज पडलंय इथं यायचं. हा. पहिलं जयंतीत म्हणत होते, आता डायरेक्ट सगळी सासरवाडीत चाललाय लगेच म्हणते. मित्रमंडळी. मित्र फॅमिली तसेच म्हणते डायरेक्ट. हा. कुठे फक्त म्हणलं ना जयंतीत नाही तो सासरवाडीत आहे. आधी जिंकती नाही. आधी पण सारखं असायचंच की. सारखं असायचं पण आता जमल्यापासून हे ते झाल्यापासून जाता येता नाही तर आधी पण असं सारखं असायचं. जाता येता पण असायचं आणि मामा बरोबर पण असायचं. लग्न जमल्यापासून जरा जास्तच होतं येणं जाणं. होत आहे काय मला काय माहिती. जास्त डायरेक्ट काम असलं की डायरेक्ट घेणं घेतलंच आहे. सगळ्यात जवळचा रूट हेच आहे. लांबचा रूट तिकडून पडतं इंदापूर. इंदापूर तिकडून कोण काय जात बघता? नाही. इथूनच जातात येतात त्याच्यामुळं. म्हणते तुझं काय मध्येच तिकडे बघ माझे एखादा फोटो काढून. म्हणते इकडे बघ. इकडे येऊ नका म्हणलं. बघ म्हणलेलं तुला. त्याचा का फायदा बरोबर हा. काय नाही हेच सांगावं म्हणलं तुम्हाला. आलाय सागर पैसे सांगितले. काढा आपली फिक्स तारीख कोणची तरी एक. आणि त्या नियोजनाने आपलं पुढचं नियोजन करायला कोणची तारीख निघते त्याच्यावरती बाकीचं सगळं लय असते. काय काय बारीक गोष्टीपासून सगळं व्यवस्थित करायला. त्याच्यामुळं आज तारीख काढायची आहे. आका जाईल उद्या. दाजी जाणार आहेत आज. म्हणजे इकडची तिकडची कोणची ती तारीख ती बघायची आणि आपल्या नियोजनाने ती तारीख घ्यायची. नंतर ना पुढं ती हॉलला सांगायचं नाही का. सगळं तिथलं अगोदरच तारीख आपले हॉल बुक करून ठेवावं लागेल ना. नाहीतर परत तारीख लय असते. त्यांचं अगोदरच त्यांचं ठरवून द्यायला लागतं. नाही तर ते तारखा बुकिंग असते त्यांना. तेच ना आपल्याला आधीच बुक करून ठेवावं लागेल. त्याच्यामुळे चाललंय तारखेचं नियोजन. आज तर सागर म्हणलं घ्यावं व्हिडिओ आणि तुम्हाला पण सांगावं की आज तारीख फिक्स धरायला सांगितली. मग कोणची निघते ती तुम्हाला 2-4 दिवसांनी कळन. लगेच नाही कळणार. कारण यांना बघायला ही आज बघायची ती उद्या बघायची. नंतर ना आमचा सगळ्यांचा विचार व्हायचा
की ही तारीख निघते, मग त्याच्यातून आपण कोणची धरायची, मामाला विचारायचं, याच्या मामाला विचारायचं, हिच्या मामाला विचारायचं, आमच्या सासऱ्यांना विचारायचं, अजून बाकी कुणाला नाही. मग ते आहे ना. आपला विषय घ्यायचा आणि एक फिक्स तारीख करून टाकायची आणि मग तुमच्या पदवर तारीख कोणची आहे ती कळेल. आली लाईट, मग अशी लाईट नाही नसतंच मोबाईल चार्जिंगला लावतात, का लागना कोणची पिन चलन आहे. चला असं त्या व्हिडिओला करते येतच येईन आणि सागरला रानातून जरा फिरून आणते, ती झाड कशाचं आहे ते विचारते, बघू त्याला कळतंय का ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. स्वीटीच्या चॅनलला ती मी व्हिडिओ घेते, कशाचं झाड आहे ते विचारते त्याला. तर चला बाय बाय. होय. माहिती आहे ना. तिथे गेल्या फक्त सांग. बघू तुमचं 2 शब्द बोला की. काय बोलते झालं ना आता? ओके बाय. बाय.